कन्या राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 हे वर्ष कन्या राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे राहील या विषयाची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आमच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी, यशदायी आणि सुखदायी जावो अशी माझ्याकडनं परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा आपणा सर्वांना. मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याचं गोचर ग्रहांचं राशी भविष्य पाहत असतो, त्याला मासिक राशी भविष्य असं म्हणतात. परंतु ग्रहांमध्ये दोन प्रकार विशेष करून पडतात. एक अतिशय शीघ्र गतीनं गोचर भ्रमण करणारे ग्रह आणि जे अतिशय शांत पद्धतीनं गोचर भ्रमण करणारे ग्रह. मग काही ग्रह एकाच राशीमध्ये जास्त काळ आपलं वास्तव्य करत असल्यामुळे संपूर्ण वर्षभर ते कुठल्या राशीमध्ये वास्तव्य करणार आहेत आणि त्यांच्या वास्तव्यानं कन्या राशीच्या जातकांना नेमके काय फलं मिळणार आहेत, ही प्रत्येक ज्योतिष प्रेमीची इच्छा असते की नेमकं माझ्या भविष्यात दडलंय काय, या वर्षामध्ये या ग्रहांनी आणलंय काय माझ्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या सर्वांना नक्की पाहायचा आहे. 1 जून 2026 या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी प्रवेश करून येतोय. याचबरोबर परत एकदा पुनश्च 31 ऑक्टोबर 2026 ला गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी प्रवेश करून येतोय. संपूर्ण वर्षभर शनी ग्रह मीन राशीमध्ये वास्तव्य करून राहणार आहे. पुढे 25 नोव्हेंबर 2026 या दिवशी राहू ग्रह मकर राशीमध्ये वक्री होऊन येत आहे. पुढे 25 नोव्हेंबर 2026 मध्ये केतू ग्रह कर्क राशीमध्ये वक्री होऊन येत आहे. मग या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. प्रथम स्थान स्वभावाचा विचार करता या संपूर्ण वर्षामध्ये शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही कन्या राशीच्या लग्न स्थानावरती विराजमान राहणार आहे. त्यामुळे स्वभाव प्रौढ विचाराचे असतील, विचार थोडे जुने असतील, चालेल. लोक तुम्हाला थोडंसं कमी विचाराचा, जुन्या काळातला समजतील, म्हटलं तरी चालेल. परंतु खऱ्या अर्थानं वैचारिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन कसं असतं हे तुम्ही आपल्या स्वभावातनं या वर्षामध्ये दाखवून देणार आहात. कुठलाही निर्णय तुम्ही अगदी धावपळीत घेणार नाहीये. कुठलाही निर्णय घेत असताना सावध शांत चित्तानं तुम्ही तो घेणार आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही घेतलेले निर्णय योग्य आणि चांगल्या पद्धतीनं मार्गक्रमण करणारे असणार आहेत. आर्थिक स्थितीच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये धनाचा जो ओघ आहे, गुरु महाराज पहिले 6 महिने कर्मस्थानाकडे वाटचाल करून आहेत. काम करायला लावतील, परंतु केलेल्या कर्माचं फल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. मग आपण म्हणतो गुरुजी मी हे करतोय, परंतु तुम्ही जिथे काम करत असाल, तुमचे वरिष्ठ अधिकारी असतील, व्यवसाय करत असाल, तुमचे जोडले गेलेले पार्टनर असतील, तुमचे ग्राहक असतील, तुमच्यातली सचोटी, तुमच्यातला खरेपणा पाहून जे खऱ्या अर्थानं फलप्राप्ती व्हायला पाहिजे ही 1 जून नंतर तुम्हाला अनुभवायला येणार आहे. येणाऱ्या अडचणी तुमच्या कमी होताना दिसत आहे. सुरुवात जरी कष्टमय आहे, शेवट जरी कष्टमय आहे, परंतु 1 जून 26 ते 31 ऑक्टोबर 2026 हा कालखंड तुमच्या यशाला, तुमच्या स्वप्नांना नवीन पंख देणारा आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलेलं आहे. आणि मग या वर्षामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं जे म्हणून तुम्ही कार्य हातामध्ये घेत आहात,
यामध्ये एक महत्वाची भूमिका नवीन व्यवसाय व्यापार जो काही आपण सुरू करत आहात, यात तुम्हाला एक विशेष बाब अधोरेखित करून सांगतो की घाई करू नका, शांततेनं तुम्ही प्रगतीचं पाऊल टाका, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल, अन्यथम नाही. जे घेतले हातात तेच परिपूर्ण करा. अर्धवट अर्ध्यामध्ये आपल्याला ते सोडायचं नाहीये, हे विसरून चालता कामा नये. दशमस्थानाचा विचार करत असताना गुरु महाराज तिथे 1 जानेवारी पासून 1 जून पर्यंत तर ते राहणारच या नवीन वर्षामध्ये. तसं कालखंड आधी बदललाय, परंतु आपण 26व्या वर्षाचं वर्षफल पाहतोय, म्हणून मी तो विचार सांगतोय. कष्टाला यश मिळणार आहे. सुखास्थानाच्या दृष्टीने विचार केला तर दशमेशाची चतुर्थावर सप्तम दृष्टी असल्या कारणानं वाहन घेऊ शकतात. अगदी सुरुवातीला शेतीवाडी जमीन घेऊ शकतो आपण, फक्त याचं प्रदर्शन करायचं नाहीये. संपत्ती झाकून ठेवायला शिका, पैसा झाकून ठेवायला शिका. प्रदर्शन केल्यानं नक्कीच तुम्ही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीये. का म्हणून लोकांना जागा करायचं, का म्हणून लोकांना मोकळे मार्ग दाखवायचे, टीकेचं धनी व्हायचं आहे ना. सुख उपभोगायला शिका, प्रदर्शनाला शिकू नका. ह्या वर्षाची सुरुवात कष्टाची आहे, यशाची आहे, प्रगतीची आहे आणि मिळालेलं यश उपभोगाची पण आहे. फक्त शेवटचे 2 महिने आर्थिक विवंचनेला बळी किंवा गोड बोलून एखाद्याच्यात फसणे, त्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो. म्हणून कोणावर विश्वास नको आहे. कधीपासून 31 ऑक्टोबर पासून पुढे डिसेंबर पर्यंत या 2 महिन्यात स्वतःच्या अन्यतम गूढ विषयांना झाकून ठेवा. ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे. पंचमाचा विचार करता गुरुजी या वर्षामध्ये संततीसाठी योग उत्तम आहेत का, शिक्षणाची उत्तम संधी आम्हाला मिळेल का, तर नक्कीच तुमच्यासाठी हे वर्ष संततीच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. घेतलेल्या डॉक्टरी इलाजाला यश मिळण्याचा योग आहे. फक्त शेवटच्या वर्षाच्या 2 महिन्यांमध्ये केलेला डॉक्टरी इलाज व्यर्थ जाऊ शकतो, वाया जाऊ शकतो, पैसा खूप खर्च होऊ शकतो. म्हणून ज्या जातकांना संततीचं प्लॅनिंग करायचंय त्यांनी अगदी जानेवारी पासून ऑक्टोबर पर्यंत कधीही केलेलं उत्तम असणार आहे. ज्या जातकांना बाहेर परदेशात शिकायला जाते त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच घेतलेले निर्णय योगप्रद लाभप्रद असणार आहे. शेवटच्या कालखंडात केलेला विचार हा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. 6ष्ठ स्थान याला रिपुरोग स्थान म्हटलं गेलेलं आहे. मग या स्थानाचा विचार करता या वर्षामध्ये काही रोग व्याधी पीडेचा सामना करावा लागणार आहे का, किंवा त्या गोष्टींना आपल्याला काही त्रास होणार आहेत का, तर या वर्षामध्ये ऊर्जित अवस्था आहे, शक्तिवर्धन आहे. या वर्षामध्ये कुठल्याही मोठ्या रोग व्याधी पीडेला सामोरे जायचं नाही. फक्त गाडी वाहन चालत असताना डोळ्यांची काळजी तुम्ही घेतली पाहिजे, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. सप्तम स्थान वैवाहिक सुखाचा विचार आहे गुरुजी. कन्या राशीवाल्यांच्या पत्रिकेमध्ये या वर्षामध्ये चांगला विवाह योग आहे का, विवाह जमण्याचे योग कसे आहेत आमच्यासाठी उत्तम मला सांगावे. तर यासाठी तुम्हाला सांगतो की या वर्षामध्ये कन्या राशीच्या जातकांचे विवाह निश्चितीचे योग उत्तम आलेले आहेत. मनाप्रमाणे वराची प्राप्ती, मनाप्रमाणे वधूची प्राप्ती तुमच्यासाठी दाखवली जाते. नवे आपल्या जोडीदाराला चांगली नोकरी सुद्धा लागताना दाखवली जाते. ज्या जातकांचे विवाह निश्चित करून ठेवले होते ते विवाह सुद्धा या वर्षामध्ये जानेवारी पासून ते जून पर्यंत पार पडत आहेत. फक्त वर्षाच्या शेवटच्या कालखंडामध्ये विवाहाचे योग नाहीये. म्हणून ज्या जातकांना विवाह करायचा असेल, विवाहाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा असेल, तो अगदी सुरुवातीपासून घेतलेला उत्तम आहे. शेवटच्या कालखंडात पार्टनरशिप नको. गुरुजी अचानक काही मोठं संकट वगैरे आमच्यावरती दिसतंय का, असं काही नाहीये. कार्याची गती फक्त स्थिर ठेवायची आहे. भाग्याचा विचार करता
कन्या राशीच्या जातकांसाठी भाग्याचं महाद्वार उघडतंय. कर्माकडनं लाभाकडे जात आहे. खर्च झाला तर होऊ द्या. स्वतःसाठी काही आवश्यक गरजा आहेत त्या परिपूर्ण तुम्ही करा, म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्य तुम्हाला साथ देईल. कर्माचा विचार करता बळकटी मिळालेली आहे. गुरु महाराजांनी आर्थिक स्रोत उपलब्ध करून दिलेत. गुरु महाराजांनी जे टाकलेलं आपलं लोनचं प्रकरण असेल किंवा अन्यतम गोष्टी असतील, येणाऱ्या अडचणी असेल, पैशांचे न होणारे कामं असेल, त्याला गती प्राप्त करून दिलेली आहे. आणि ही मिळालेली गती खऱ्या अर्थानं आर्थिक स्वरूपामध्ये प्रगती देणारी ठरणार आहे. लाभाचा विचार करता 1 जून 2026 पासून अगदी तुमचं कर्म कमी पडेल एवढ्या मोठ्या स्वरूपात तुम्हाला लाभ होणार आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत तुमची झोळी कमी पडेल, तुमचे हात कमी पडतील, एवढे कामं तुम्हाला मिळणार आहे, एवढे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळणार आहे, एवढे प्रगतीचे क्षण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ते सांभाळता आले पाहिजे. फक्त अति त्याची नासधूस नको, उत्मात नको. मिळालेल्या गोष्टींचा स्वीकार हा शांततेनं करता आला पाहिजे. व्ययाचा विचार करता वैयक्तिक स्वतःच्या आरोग्यावरती नाही, परंतु परिवारातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. त्यासाठी पैसा खर्च होणार आहे. मित्रांनो, गेलेली वेळ, गेलेलं वर्ष परत येत नाही. नवीन वर्ष, नवा संकल्प करा. व्यसनांना त्यागून द्या. नवीन गोष्टींना अस्तित्वात आणण्यासाठी नवीन रूपरेषा आखा. हे वर्ष तुम्हाला अत्यंत भरभराटीचं जाणार आहे. पुनश्च एकदा नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. परत भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना